नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह भेटत आहोत. तर हेमांगी शेला चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हॉटेल स्टाईल पनीरची भाजी बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी काय केलं आहे, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण आणि खडे मसाले असं सगळं तेलामध्ये मॅश करून घेतलेलं आहे. हे आपण वाटण्यासाठी केलेलं आहे आणि आपण हे आता पनीर कट करून घेणार आहोत. पुढची कृती मी तुम्हाला सांगते. आता हे जे वाटण तुम्ही बघताय ते आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे. आपण हे सगळं तेलावर सगळं मऊ करून घेतलेलं आहे. बघू शकता याच्यात तुम्हाला हिरवी मिरची, खडे मसाले आपले सगळं, दालचिनी, लवंग कमी प्रमाणामध्ये घ्यायची. जेवढं तुमची वाटण्याची क्वांटिटी असेल त्यानुसार हे सगळं वाटण घ्यायचे आहे. ते तमालपत्रसुद्धा आपण घेतलेले आहे. आता हे आपण वाटण वाटून घेऊया पाणी न घालता. हे बघा, अशा पद्धतीने आपण वाटण वाटून घेतलेलं आहे. आता आपण कृतीला सुरुवात करूया. इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. सगळ्यात पहिले तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पनीर तळून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पनीर आपल्याला तळून घ्यायचे. आपण एक पनीर थोडं फ्राय करून घेऊया तेलामध्ये. एकीकडे मटार आपण बॉईल व्हायला ठेवलेले. आपण थोडेसे मटारसुद्धा घालणार आहोत. आपण मटार घालून करतो. आपण मटार पनीर करतो आहे तर आपली ग्रेव्हीसुद्धा थोडेसे मटार आपण गरम पाण्यामध्ये थोडे वाफवून घेऊया, म्हणजे तिथे शिजतील पटकन. आपलं पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आज आपण जी बघतो याच्या आधी माझ्या चॅनलवर एक पनीरची रेसिपी आलेली आहे, तर त्यात ती आपण घरगुती पद्धतीने वाटण घालून आपण ती भाजी पनीरची केलेली आहे. आज जी आपण बघतो ते हॉटेल स्टाईल ग्रेव्ही आहे. हे आपण हॉटेल स्टाईल जेव्हा ग्रेव्ही करतो तेव्हा आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर करत नाही. याच्यामध्ये आपण फक्त कांदा, टोमॅटो, खडे मसाले, आलं, लसूण याचा वापर करतो. आणि तीसुद्धा आपण ही जे भाजून घेत नाही आहोत, तर ते आपण तेलावर ते कांदा, टोमॅटो हे आपण तेलावर परतून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी. अशा या दोन रेसिपींमध्ये फरक आहे. ही हॉटेल स्टाईल ग्रेव्ही आहे. त्याच्यात आपल्याला एक मगज बी आहे, ते सुद्धा ॲड करायचं आहे. मी आता नाही केलं आहे, पण तुमच्याकडे जर अवेलेबल असेल मगज बी किंवा काजू कणी, तर ती थोडी 5 मिनटं आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायची. आणि आपले हे जे वाटण आहे ते तव्यावर कांदा, टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत ते भिजत ठेवायचं. आणि जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटण्यासाठी घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये मगज बी ॲड करायचं. बघू शकता इकडे आपल्या पनीरला मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे. तर आपण काढून घेऊया आणि दुसरे पनीर आहेत ते पीसेस फ्राय करून घेऊया. हे बघा, आता आपण दुसरे पीसेस पनीरचे आहेत ते याच्या तेलामध्ये केलेलं आहे. तरीसुद्धा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं तळून घेऊया. मग आपलं चॅनल तुम्ही सगळेजण बघताय ना, आणि तुम्हाला रेसिपी कशा वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणत्या नवनवीन रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आता आपले डेली ब्लॉग उद्यापासून रोज येत जातील, कारण का माझ्या मुलाची थोडी एक्झाम चालू होती, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला वेळच मिळत नव्हता. सगळेच घे आता त्याला शाळेच्या सुट्ट्या लागल्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर तुमच्या पण मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याच असतील. तर आता आपले नेहमी ब्लॉग डेली येत जातील. तर आज शनिवार आहे, आज सॅटर्डे, तर सगळ्यांना व्हेजच आहे. त्याच्यामुळे आज आपण मटर पनीरची भाजी करतो. असे पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. हा बघा, हा चैतन्य आहे, हा खेळवतोय तिला, छोटीला. आपल्या एकीकडे मटर पनीरची भाजी पण चालू आहे. तर चला आपण पुढचा कृतीकडे जाऊया. तुम्हाला माझ्या घराचा होम टूरसुद्धा करायचा आहे, पण आता थोडा वेळ मिळत नाही आहे कामांमुळे. तर लवकरच आपण ते सुद्धा व्हिडिओज चॅनलला येतील. तर चॅनलला कंटिन्यू बघत राहा. नवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहील. चला आता आपल्या पनीरच्या भाजीला सुरुवात करूया. आता हे असे पनीरचे पण पीसेस गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतलेले आहेत, ते आपण आता काढून घेऊया. तर ज्या तेलामध्ये आपण हे पनीर फ्राय करून घेतलेले ना, आपण त्याच तेलामध्ये भाजी करणार आहोत. तर आपली ही जी ग्रेव्ही आहे, कांदा, टोमॅटो, कच्चा कांदा, टोमॅटो जे काही घेतलेलं ते आपण ग्रेव्ही आता तेलावर फ्राय करून घेऊया.
मस्त हे गोल्डन अशी खरपूस ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया. आता जगभरातले तुमच्याकडे असलेले मसाले, थोडीशी हळद, आपला घरगुती लाल मसाला, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲडजस्ट करा. लाल मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर याच्यात भाजीत मेन म्हणजे किचन किंग मसाला तुम्ही वापरा, भाजी एकदम हॉटेलसारखी लागणार. किचन किंग मसाला आपण याच्यात आता घालतो. किचन किंग मसाला घातलेला आहे. गरम मसाला ॲड करा. गरम मसाला घातलेला आहे. आता हे सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण भाजी फ्राय करून घेऊया, ग्रेव्ही फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आपण. आता या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे फ्राय होऊन द्यायचं. तुम्ही बघू शकता इथे बाजूला थोडं थोडं आपलं आता तेल सुटत चाललेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. हे बघा असं तेल सुटलेलं आहे मस्त आपल्या भाजीला. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ. आपलं वाटणाचं भांडं होतं ना त्याच्यातच पाणी घातलेलं आहे आणि ॲड केलेलं आहे. आता मिक्स करून घेऊ. एकीकडे आपण हे मटार थोडे वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत, तर ते मटार आपण काढून घेऊ आणि इकडे ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. आता वाफवून घेतलेले जे मटार आहेत ते आपण त्याच्यात घालणार आहोत ग्रेव्हीमध्ये. मटार घातल्यानंतर आपण त्याच्यात हे जे गोल्डन ब्राऊन केलेले पनीरचे पीसेस आहेत ते ॲड करून घेऊया. त्याच्यावर आता झाकण ठेवून घेऊया आपण, एक वाफ येऊ दे. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी थिक हवी असेल तेवढे तुम्ही त्याला आटवू शकता, कमी जास्त प्रमाणात. असं तुम्हाला थोडं पातळ ग्रेव्ही हवी असेल तर गॅस बंद करू शकता. आपली भाजी रेडी आहे. आता गार्निशसाठी वरून कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे आपली मटर पनीरची भाजी रेडी आहे. तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन रेसिपीसह. धन्यवाद. तोपर्यंत हेमांगी शेलार या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.